कॉलेजच्या 3 युवकांनी 3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार. मुलींच्या पालकांना मोठा धक्का. आटपाडी तालुक्यात घडला हा प्रकार. दोनही कॉलेज कुमार बणपूरचे तर एक जण शेंडगेवाडी. आटपाडी तालुक्यातील खळबळ. आटपाडी पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. चक्क आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील 3 अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ तसेच असे अनेक आमिष दाखवून कोठोळी गावाला जात असलेल्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर या मुलींना घेऊन या 3 नराधमांनी त्या ठिकाणी लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेत संशयित पांडुरंग हनुमंत यमगर वय वर्ष 21, शुभम मोहन यमगर वय वर्ष 20, किरण बाळासाहेब शेंडगे वय वर्ष 20 असे असलेल्या युवकांची नावं आहेत. तर या तिघांवर आटपाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आटपाडी पोलिसांनी या तिघांसह लॉज व्यवस्थापक रिंकू सुरेश यादव राहणार आटपाडी यालाही अटक केली. आटपाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संशयित तिघे युवक हे वारंवार काही दिवसांपासून 13 ते 16 वयोगटातील पीडित अल्पवयीन मुलींचा पाठलाग करत होते. यांना एका मंदिराजवळ या 3 युवकांनी बोलावून घेतलं. हा सर्व प्रकार 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. या तिघांना आटपाडी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या घटनेचा तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत. विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.